आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए गौरी, अगं एकदा फोन तर उचल. त्यांना सांग मला नाही बोलायचंय त्यांच्याशी. अगं एकदा बघ ना, काही महत्वाचं बोलायचं आहे. फोन उचला गौरीजी. हॅलो. हॅलो गौरीजी. मी सांगितलं ना तुम्हाला मला नाही बोलायचं तुमच्याशी. का पुन्हा पुन्हा फोन करताय? हे बघा गौरीजी, माझं प्लीज ऐकून घ्या आधी. नंदाईने पाहिलंय तुम्हाला. खूप कठीण अवस्था आहे तिची. आणि तुम्ही मला सांगत होतात ना की माझ्या आयुष्यातनं निघून जा, मला कधीच भेटू नका, हेही बहुतेक ऐकलंय तिने. फार मोठा धक्का बसलाय तिला. ती येऊन कोसळली हो घरात. गौरीजी, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवला आहात. तुम्ही मला कधीच माफ करणार नाही, पण नंदाई, तिला काही झालं ना तर मी माझं काय करून घेईन माझं मला माहित नाही. तिची अवस्था खूप खराब आहे हो. ती सारखं तुमचं नाव घेते. मला माहितीये तुम्हाला ह्या घरात आणि माझ्या आयुष्यात यायचं नाहीये, पण एक आई तिच्या मुलीला हाक मारते. गौरीजी, निदान तिच्यासाठी तरी या, एकदा या. गौरीजी, तिला तुम्हाला भेटायचंय एकदा. आणि मी तुम्हाला नंदाईची मुलगी म्हणून बोलवतोय. तिची तब्येत खूप नाजूक आहे हो. हे बघा, माझ्यासाठी नाही पण तिची इच्छा म्हणून तिला एकदा भेटा प्लीज. तिला एकदा बघायचंय हो तुम्हाला. आणि जर तुम्ही नाही आलात ना तर कायमची खचून जाईल ती. एकदा येऊन भेटा प्लीज गौरीजी. हॅलो. काय खरं सांगतेस तू हे? हो तर तुला काय वाटतं, मी काय फक्त खाण्याचं काम नाही करत. सगळ्यांकडे लक्ष असतं माझं. मी माझ्या कानाने ऐकलंय. तरीच तिला गरगरायला लागलं. ती गौरी दिसल्या दिसल्या तिथेच गचकली असती ना, माझ्या डोक्याची कटकट तरी मिटली असती. अगं पण आता तिने तुझ्या डोक्याची कटकट वाढवलीये, त्याचं काय? रुद्रनी तिला बोलवलीये घरी. ती जर का एकदा आली परत, मग काय तुझ्या हातातून सगळं. सांगा, पत्ता सांगा, कुठे येऊ पैसे घ्यायला? पैसे घ्यायला कसली येतेस ग? सगळा घोळ झालाय. कसला घोळ?
अहो माझ्या समोर तर गौरीने तुमच्या पोराला इथे यायला नाही सांगितलं. हे बघा मॅडम, तुम्हाला पैसे द्यायचे नसतील ना तर तसं सांगा. मी माझं काम केलंय, मला माझ्या कामाचे पैसे द्या. ए तोंड बंद कर, किती बडबडतेस. मी जे सांगते ना तेवढं कर. काहीही झालं तरी गौरीला आश्रमाच्या बाहेर पडू देऊ नकोस. तिला अडव. कुठल्याही परिस्थितीत ती आश्रमाच्या बाहेर पडायला नको. कळतंय? हो कळलं. पण माझे पैसे? ते मिळतीलच तुला. पैशात लोळशील एवढे पैसे देईन मी तुला. पण हे काम कर. एकदा का गौरीने माझ्याकडून आश्रमासाठी मदत घेतली तर ती काहीच करू शकणार नाही. हो कळलं. अगं कुठे निघालीस असं आश्रमातल्या मुलांना वाऱ्यावर सोडून? काय झालं? तुला काही ठाऊकच नाही? हा घ्या, पोरगा आत भाजला आणि ही निघाली फिरायला. भाजला? मी काय खोटं बोलते का? जाऊन बघ आत. माझ्यावर विश्वास नसेल तर नाही नाही, तू जा फिरायला. तुझ्या बिट्टीला भाजलं असतं ना तर तू थांबली असती ना. मुलं माझी आहे म्हणून काही होत नाही ग. शेवटी परकीच ना ती. उसनं आई पण काय कामाचं असं. पण एक आई तिच्या मुलीला हाक मारते गौरीजी. निदान तिच्यासाठी तरी या, एकदा या. दादा दादा दादा, ते नंदाईला श्वास घ्यायला त्रास होतोय. काय? हा चला. नंदाई, 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 भाऊजी. नंदाई, नंदाई, नंदाई. गौरी, रुद्रा, गौरीला बोला. माझ्या मुलीला बोलवा. गौरी, यांना काय माहिती की गौरी आता येणार नाही, कारण मीच तशी तरतूद केली आहे. एकदा का हे पैसे तिच्या तोंडावर मारले की मग विषय संपला. चल तेजस. गौरीला बोला. रुद्रा, गौरी, माझ्या नंदाई,
गौरीजी आता आपल्यात पुन्हा कधीच येऊ शकत नाहीत. गौरी गौरी गौरीला रुद्र गौरीला बोलवा. गौरी काही नाही होणार, काही नाही होणार. बघू काय झालंय. आई तुझे गेली नाही. कशी जाणार? आई आहे ना ती. पोरगा कळवळतय, मग कशी जाणार त्याला सोडून? गौरी आम्ही आहोत ना इथे, तू जा. तुम्ही असून काय होणार आहे? कपाळ. गौरी असेल तर त्याला बरं वाटेल. तू औषध पाणी केलं ना की बरा होईल तो. आई थांबणार नाही. थांबणार नाही काय? थांबणार नाही. याला एवढं भाजलंय तो कोण बघणार? मी. मला माहितीये भाजल्यावर काय करायचं ते. आई तो होईल बरा, तू जा. थँक्यू बिट्टी. आता गारगार वाटतंय. हे काय औषध आहे? आता पुरतं गार वाटेल, नंतर बसेल बोंबलत झोंबलंय म्हणून. हे गौरी तू जायचं नाही. आई जाणार. गौरी 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 थांब. या नंदिनीच्या ड्राम्यामुळे सगळा प्लॅन फसलाय.
शेवटी आलीच ती गौरी इथे. गौरी गौरी आली. आज मुलगी आली. गौरी गौरी तू 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 जिवंत आहेस. नंदाई आपली गौरी जिवंत आहे. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. गौरी 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 तू कुठे होतीस? गौरी तू अगं जिवंत होतीस तर मग या घरात परत का नाही आलीस? कशी आहेस का? रागावलीस ना आमच्यावर खूप तू. मला तर वाटलं की आम्ही जो अपराध केलाय ना त्याची माफी मागायची संधी आम्हाला कधी मिळणारच नाही आयुष्यात. गेले 7 महिने मी स्वतःला खरं तर माफीच्या पात्र आम्ही नाही आहोत. तरी सुद्धा हात जोडून माफी मागतो. शक्य झालं तर माफ कर. बघ ना, म्हणजे तुला मुलगी मुलगी म्हणालो पण स्वतःच्याच मुलीवर संशय घेतला. अविश्वास दाखवला. गौरी, शक्य असेल तर माफ कर. या तुझ्या आईला आणि या बाबाला
शिल्लका. राजन सर, अहो अहो काय करताय? वडीलधाऱ्या माणसांनी लहानांची माफी मागायची नसते कधी. जुनं सगळं विसरून जा प्लीज. जुनं उगाळण्यात काय अर्थ आहे? मी ते सगळं मागे टाकून पुढे निघून आली आता. तुम्ही पण विसरा बरं. आणि तसंही आता नंदाईंची तब्येत जास्त महत्वाची आहे. गौरी, नंदाई, नंदाई, गौरी, तू जिवंत आहेस. गौरी, नंदाई, बरं वाटतंय ना आता? तू आलीस ना, मला आता काही होणार नाही. तू आलीस ना.